कोल्हापुरात देखील पावसाचं धुमशान पाहायला मिळते। 80 बंधारे पाण्याखाली गेलेत। वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे। पुराचं पाणी रस्त्यावर आलं आणि कोकणाकडे जाणारे मार्ग आता बंद करण्यात आलेले आहेत। तर कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे। त्यात पश्चिम घाट माथ्यावर कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमधून मोठा विसर्ग नदीपात्रांमध्ये केला जातोय। तर पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्वच नद्या सध्या पात्राबाहेर वाहत आहेत। तर कोल्हापूरमध्ये सध्या तरी धोकादायक स्थिती नसली तरी जिल्हा प्रशासन मात्र आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला आहे। दरम्यान जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा राजाराम बंधारा परिसरामधून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहुयात कोल्हापूरची परिस्थिती नेमकी काय आहे। गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी आहे ती आता इशारा पातळीकडे संत गतीने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या आपण आहोत राजाराम बंधारा परिसरामध्ये आणि या ठिकाणचे दृश्य पाहतोय। सध्या राजाराम बंधारा हा पाण्याखाली गेलेला आहे आणि राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील 80 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावरती विस्कळीत झालेली आहे। खरं पाहिलं तर राधानगरी धरणाचे जे 7 स्वयंचलित दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत आणि या दरवाजातून जवळपास 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीपात्रात होतोय। त्यामुळं पंचगंगा असेल, दूधगंगा असेल, वारणा असेल यासह जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी आता आपलं पात्र सोडलेलं आहे आणि या सगळ्या नद्या दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यातच कोकणाकडे जाणारा जो मार्ग आहे फोंडा घाट असेल, गगनबावडा घाट असेल हा देखील या ठिकाणी पाहिलं तर आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। कारण या ठिकाणी रस्त्यावरती नद्यांचं पुराचं जे पाणी आहे ते या ठिकाणी आल्यामुळे खरं तर हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। सध्या KDRF असेल, NDRF असेल ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। कोणतीही आपत्तिजनक परिस्थिती ओढावली तर मात्र या ठिकाणी या दोन्ही NDRF आणि KDRF या जवानांच्याकडून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाईल असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।